राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता गरीब महिलांनाच मिळेल लाडकी बहीण योजनेचा लाभ, याआधी दिलेले पैसे परत घेणार नाही असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी विधानसभेमध्ये जाहीर केलेले आहे। स्प्रे पंपाला मिळत आहे 100% अनुदान, किती शेतकऱ्यांनी केला आतापर्यंत अर्ज? 5,000च्या वर शेतकऱ्यांना लागेल लॉटरी, कापूस व सोयाबीन उत्पादकांना मोठा लाभ। विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान, 676 गावे नॉनसेफमुळे उपेक्षित, चालू आर्थिक वर्षामध्ये 184 शेतकऱ्यांना लाभ, विहीर दुरुस्तीसाठीच्या अनुदानात सुद्धा झाली वाढ। लाटलेल्या बोगस पीक विम्याची होणार वसुली, 340 जणांना 34 लाख वाटले, आणखी 500 जणांना 44 लाख मिळणार। शासकीय जमिनी बोगस 7/12 करारनामा न देणाऱ्या 840 बोगस पीक विमा धारकांना तब्बल 78 लाख रुपये मंजूर झालेले होते, त्यापैकी 340 जणांना 34 लाख वितरित झालेले असून 500 जणांच्या खात्यावरती 44 लाख रुपयांचा पीक विमा रक्कम जमा होत आहे। सदरील 840 बोगस पीक विमा धारकांकडून सर्व रक्कम वसूल करण्यात येणार आहे, असे कृषी आयुक्तालयाने जिल्हाधिकारी यांना वसुलीबाबतच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत। संत नामदेव मार्केट यार्डामध्ये 3000 क्विंटल हळदीची आवक, सरासरी 11,500 रुपये मिळतोय भाव, गतवर्षीच्या तुलनेमध्ये भाव घसरल्याने निराशा। जालना जिल्ह्यामध्ये 25,000 लाभार्थ्यांना साडी वाटप सुरू, 18,000 रेशन कार्ड धारक वेटिंगवर, 44,000 अंत्योदय रेशन कार्ड धारकांना एक साडी मोफत देण्याची योजना, 1280 स्वस्त धान्य दुकानातून वाटप सुरू। कागदडला विहीर आता नाही तर पावसाळ्यामध्ये खोदणार का? नवीन सिंचन विहीर खोदकामासाठी आता मिळणार शेतकऱ्यांना 4 लाख रुपयांचे अनुदान। गुन्ह्याची नोंद होईना आणि अग्रिम सुद्धा मिळेना, विमा कंपनीला अभय कोणाचे? 335 कोटी 90 लाख रुपये थकीत, लोकप्रतिनिधींची सुद्धा चुपी कायम। व्यापारी म्हणतात पैसे दिले, मात्र सभापती म्हणतात कुणाकडे? पाथरी बाजार समिती 32 टीन शेड प्रकरण, व्यापाऱ्यांनी सुरू केले उपोषण। राज्यामध्ये हवामानात बदल झालेला असून शेतकऱ्याची आता चिंता वाढलेली आहे। गव्हाचे पीक डोलात उभे असून आभाळ होते काळे, मजूर व हार्वेस्टर मशीन मिळण्यामध्ये अडचणी निर्माण। खाद्यतेलाला तेजी, सोयाबीनची माती, दराला 4,000 रुपयांच्या खाली, जिल्ह्यामधील उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अखेर निराशा। 75 रुपये प्रति किलो दर असलेले खाद्यतेल 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेले होते। 4 ते 5 वर्षानंतरही सातत्याने तेलाच्या किमतीमध्ये चढ उतार होत असतो। सध्या सोयाबीनच्या किमतीमध्ये घसरण झाली असतानाच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मात्र आपल्याला तेजी बघायला मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अल्पभाव तर सामान्य ग्राहकांना दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहे। सद्यस्थितीत गडचिरोलीमध्ये सोयाबीनचे किमान दर 4,000 तर कमाल दर 4,120 रुपये असे बघायला मिळाले। शासनाचे डीबीटी पेमेंट फेल, निराधारांना 1,500 रुपयांच्या अनुदानाचा आधार मिळालाच नाही, प्रशासनाद्वारे बँक खाते आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन करू, अशा प्रकारचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेला आहे। तुम्हाला सुद्धा वाटत असेल की महायुती सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी करायला हवी, तर तुम्हाला सुद्धा या व्हिडिओखाली एक कमेंट करायची आहे की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। मिरज जिल्ह्यामधील दूध उत्पादकांचे 18 कोटी रुपयांचे अनुदान आठवड्यामध्ये मिळणार, दुग्ध विकास अधिकारी नामदेव दवडते यांची माहिती। डिसेंबरपासून अनुदान योजना थांबलेली होती। शेतकऱ्यांना ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे, कारण ॲग्रिस्टेक योजनेचे अपेक्षित फायदे काय आहेत बघा। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधील आवश्यक अटी पूर्ण करून शेतकऱ्यास लाभ प्राप्त करण्याची सुलभता येते। योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तसेच पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेकरता सुलभता आहे। पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षणामध्ये सुद्धा सुलभता असून किमान आधारभूत किमतीवरती खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा यामध्ये होणार आहे। हळद दरामध्ये किंचित सुधारणा, बाजारामध्ये उठाव, यंदा दरामध्ये फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही। सांगली, सातारा, कर्नाटकमधून हळदीची आवक। कापूस खरेदीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक, पणन मंत्री रावल यांची कबुली, सीसीआय जिनिंग व्यावसायिकांचाही हस्तक्षेप। 4,000वर उद्योजकांना 323 कोटी रुपयांचे कर्ज वाटप, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ। हळदीची दरकोंडी कायम, गतवर्षीच्या तुलनेमध्ये दर कमीच, उत्पादक धास्तावले। उच्चांकी दरात सुद्धा सोने चांदी खरेदीचा जोर, करमाळा तालुक्यातील परिस्थिती, केळीसह विविध फळबागातून सुबत्ता, सद्यस्थितीमध्ये सोन्याचे दर 90,000 ते 1 लाख रुपयांकडे आगेकूच करत आहे। वांग नदीवरील बंधारा गर्दीमुळे लाखोचे नुकसान, कृष्णा खोरेकडून देखभालीकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांची जमीन व पिके सुद्धा वाहून गेली, 13,706 हेक्टर जमीन येणार ओलिताखाली।
सोयाबीनच्या खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी, केंद्राकडे आग्रह धरणार, पणन मंत्री म्हणाले. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची थकीत देयके वाटप पूर्ण करणार, पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांचे प्रतिपादन. पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणामध्ये होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. रत्नागिरीमध्ये कौशल्य विकास केंद्राचे भूमिपूजन. मोबाईलवर पीएम किसानची एपीके फाईल आली असेल तर ते थेट डिलीट करा, काचोडे यांची माहिती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, पण कारखाने कात्रीमध्ये. साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये करार वाढवण्याची दाट शक्यता. ऊसाची एफआरपी एक रकमीच देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. नागपुरामध्ये 2 गटात तुफान राडा, परस्परांमध्ये दगडफेक, अनेक वाहनांची जाळपोळ, पोलीस घटनास्थळी दाखल. घोषणाबाजी ठरल्यानिमित्त 2 पोलिसांसह काही नागरिक जखमी. दंगा, काबूपत खला पाचारणा, अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या. कारखानदारांनी उतार्यामध्ये घट दाखवून साखर चोरली. माजी खासदार राजू शेट्टी यांचे विधान. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची पिळवणूक. 7,000 कोटींची एफआरपी थकीत, असे सुद्धा यावेळी शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मोजणी कर्मचारी फिरकलेच नाहीत. उमरवाडमध्ये शेतकऱ्यांनी केला राष्ट्रीय प्राधिकरण व सरकारचा निषेध. शेतकऱ्यांसाठी आता येणार एकच मोबाईल ॲप्लिकेशन. एप्रिलमध्ये होणार पहिले व्हर्जन लॉन्च. रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे आरोग्यासाठी धोकादायक. पावडरने पिकवलेले आंबे घेताना काळजी घ्या, अन्न व औषध प्रशासनाची माहिती. कांदा दरातील घसरण सुरूच. होळीच्या सुट्टीनंतर कांदा लिलाव पूर्ववत. सद्यस्थितीमध्ये लाल कांद्याला सरासरी दर 1,370 रुपये तर उन्हाळ कांद्याला 1,450 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. घाऊक महागाईमध्ये वाढ. ऊर्जा, इंधनाच्या किमती वाढल्याने भार वाढला. रेपो दरामध्ये होणार कपात. पदवी परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता. समितीची शिफारस. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. 2,500 भयभीत पाक सैनिकांनी सोडली नोकरी. बीएलएच्या हल्ल्याची मोठी दहशत. पाकिस्तान सरकारसमोर मोठे आव्हान. सेट परीक्षेसाठी 21 मार्चपर्यंत विलंब शुल्क भरून अर्ज भरता येणार. परीक्षेचे हॉल तिकीट 5 जूनपासून डाउनलोड करता येणार. भारत न्यूझीलंडमध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि आर्थिक बाबींमध्ये सहकार्य करण्यावर भर. पंतप्रधान मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांची संयुक्त पत्रकार परिषद. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर तीर्थस्थळ होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंदिराचा शक्तीपीठ लोकार्पण सोहळा. मोदी यांच्या वक्तव्याने चीनकडून कौतुक. मैत्रीची भूमिका दोन्ही देशांना पूरक. तांदूळ सरकारी आहे का याची प्रयोगशाळेमध्ये तपासणी. रेशनिंगच्या तांदळातील गैरव्यवहाराचे विधानसभेमध्ये पडसाद. कलिंगडातून 3.5 लाखांचे उत्पन्न. म्हाकवी येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. ठरवून ऊसाला दिला फटका, उभारून केली विक्री. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 3.5 लाख कुटुंबांची नोंदणी. रोजगार हमी योजना. गरीब बेरोजगार कुटुंबे उदरनिर्वाहासाठी घेतात लाभ. मांगनूरला स्मशान सेड अभावी दैना. अंत्यसंस्कारासाठी करावे लागते तारेवरची कसरत. जागा मिळत नसल्याने निधी गेला परत. तूर, सोयाबीन, कापूस फेकून आंदोलन. आर्वी येथे उपविभागीय कार्यालयावर धडक. शेतकरी विरोधी धोरणाविरोधामध्ये संताप. नागपूरला 2,578 नवीन पोलीस पदे हवीत. हायकोर्टाने विचारले गृह विभागाचा निर्णय काय. शाळा वाचवण्याची हाक देत शिक्षक रस्त्यावर. शिक्षक समितीचे धरणे व निदर्शने. संच मान्यतेचे नवीन निकष रद्द करा. शेतकऱ्यांचे थकीत चुकारे त्वरित द्या, कारण शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये विकलेले आहे, पण अद्याप सुद्धा धानाचे चुकारे मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून धानाचे थकीत चुकारे त्वरित देण्याची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये ॲग्रिस्टेक अंतर्गत 1,96,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. 1,42,000 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर. मिळणार युनिक आयडी. पुष्पा स्टाईलने लाकडांची केली तस्करी. जप्त केलेला बंद ट्रक सुरू करून पळविला. छत्तीसगड राज्यामधील फाखांजूर येथील एट्टापल्ली विभागाची कारवाई. सर्वच आरोपी झाले फरार. शेतकऱ्यांना सावधान. जंगलालगतच्या शेतामध्ये वनवा लावल्यास होणार कारवाई. यंदा वन विभाग कडक कारवाई करणार. वन विभागाने शेतकऱ्यांना बजावल्या नोटिसा. शेतकरी संकटामध्ये. वांगी, पत्तागोबी, फुलकोबी, टोमॅटोचे दर मातीमोल. आवक वाढल्याचा परिणाम. 10 रुपये किलो दराने पत्तागोबीची होत आहे विक्री. मोफत प्रवेश तरी सुद्धा पालकांची पाठ कशामुळे. पहिल्या फेरीमध्ये 827 पैकी 609 विद्यार्थ्यांचे प्रवेश कन्फर्म. 11 जणांनी प्रवेश नाकारला. मराठी शाळा बंद पाडणारा GR रद्द करा. 25 संघटना एकवटल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. उन्हाळ्यामध्ये मायग्रेनचा वैताग. नागरिकांनो काय काळजी घ्याल. बदलती जीवनशैली कारणीभूत. आरोग्य जपण्याचा सल्ला. अवेळी जेवण टाळणे गरजेचे.
शेतकऱ्यांचा कापूस संपला आणि भाव वाढला। 17 मार्च रोजी कापूस खरेदी करण्यात आलेली असून कापसाला 7,750 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला। भूजल साठा समाधानकारक, दुपटीने वाढला उन्हाळी पेरा। मका, भुईमूग, उडीद पिकाचा सर्वाधिक पेरा। विहीर, बोर घेताय, जिओफिजिकल पद्धतीने तपासा जमिनीमधील पाणी। हजारो स्रोताचे भूजल जीपकडून सर्वेक्षण। कंत्राटांची पिळवणूक, नियुक्त्यांसाठी होते 85 लाखांचा छुपा व्यवहार। एजन्सी आणि महावितरण रडारवर, त्रस्त कर्मचाऱ्याकडून कारवाईची होते मागणी। विधानसभेत सुद्धा पोहोचला विषय। हस्तपोखरीमध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी। रात्रीच्या वेळी वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये येत असल्याने डोकेदुखी वाढली। शेतकऱ्यांना नुकसान टाळण्यासाठी करावे लागते जागरण। उन्हाळ्यातील टंचाई, बंद हापशांचा पाण्यामध्ये खोडा। फेब्रुवारी महिन्यामध्ये बंद पडले 134 हातपंप। जिल्हा परिषदेने दुरुस्त केले 50। लाडक्या बहिणींनी अडवले कन्यादान, निधी मिळत नसल्यामुळे योजनेला अल्प प्रतिसाद। काजू मंडळ आहे मात्र हमीभाव नाही, राज्य सरकारची कबुली। अंमलबजावणीसाठी 88 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य। मोफत सौर ऊर्जेने उचडली 10 लाख घरे। पंतप्रधान सूर्यघर योजनेने पार केला ऐतिहासिक टप्पा। अमेरिकेला हवा इंडिया मेड आयफोन। 1.75 लाख कोटींच्या फोनची निर्यात। 11 महिन्यांमध्ये निर्यात 54% वाढली। 50 ते 55% स्मार्टफोन पाठवले जातात अमेरिकेमध्ये। प्रेम प्रकरणातून डांबून हत्या, 12 तासांमध्ये 6 आरोपींना वेड्या। आष्टी तालुक्यातील प्रकार, पोलीस पथकाकडून 4 आरोपींचा शोध सुरू। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी मालेगावी विहिंपचे धरणे आंदोलन। राज्य सरकारने कार्यवाही करावी अन्यथा आक्रमक आंदोलनाचा प्रशासनाला इशारा। महान धरणातील जलसाठा घटल्याने शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा। पाणीसाठा 33%वर, महापालिकेचा पाणी बचतीचा नवीन प्लॅन। लाडकी बहीण योजनेमध्ये आता गरीब महिलांनाच लाभ देणार, योजनेमध्ये सुधारणा करणार। अजित पवार, गरज संपलेल्या योजना बंद। बाष्पीभवन वाढल्याने होते जलसाठ्यामध्ये झपाट्याने घट। धरणांमध्ये 52.5% जलसाठा शिल्लक, प्रशासनासमोर आव्हान। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।